पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये 18,500 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलेला आहे, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी या ठिकाणी कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे, तर मेन तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अशी सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर बॅट्समनच्या यावर्षी जागा असणार आहे काय, चालकच्या जागा असणार आहे काय, शिपाईच्या जागा असणार आहे काय, कारागृहाच्या जागा असणार आहे काय, SRPFच्या जागा असणार आहे काय, तर या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि ते तुम्हाला अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। कोणत्या महिन्यापर्यंत जाहिरात येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी उरकले आहे। सर्व काही झालेला ट्रेनिंगला या ठिकाणी विद्यार्थी जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बा पोलीस भरती आता कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे एकच प्रश्न या ठिकाणी होता। आणि अशी सुद्धा कमेंट होती की सर यावर्षी SRPFच्या जागा असणार आहे. तर पहा यावर्षी SRPFच्या जागा असणार आहे जवळपास 4 ते 5 हजाराच्या आसपास या ठिकाणी SRPFच्या जागा असू शकते आणि शिपाईच्या ज्या जागा ह्या जास्त असू शकते, म्हणजे जवळपास 12 हजाराच्या आसपास या ठिकाणी असू शकते। आणि त्याचबरोबर चालकचे जे थोडाफार जागा आपल्याला पाहायला भेटणार आहेत, जसे यावर्षी जशा जागा होत्या त्याच कंडिशनला तेवढ्या काही त्याच्या रेंजमध्ये जागा या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर कारागृहामध्ये थोडाफार जास्त जागा यावर्षी असणार आहे। मागच्या या भरतीच्या तुलनेत कारागृहामध्ये जागा थोड्याफार या ठिकाणी जास्त असणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर बॅट्समन तर जर पाहिलं आपण, विद्यार्थ्यांची एकच कमेंट राहते की सर बॅट्समनची वॅकेन्सी निघणार आहे की नाही निघणार आहे, बॅट्समनचे पद निघणार आहे की नाही निघणार आहे, निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे जास्त कमेंट एकच असते की तर बॅट्समनच्या जागा निघणार आहे की नाही निघणार आहे। तर पहा बॅट्समनच्या पण यावर्षी जागा असणार आहे आणि यावर्षीच्या तुलनेत 2025ला ज्या पोलीस भरतीच्या बॅट्समनच्या जागा होत्या त्या तुलनेत जागा थोड्या बहुत या ठिकाणी जागा यावर्षी जास्त असणार आहे, लक्षात ठेवा। चांगल्या जिल्ह्यामध्ये बॅट्समनच्या जागा रिक्त आहे। चांगल्या जिल्ह्यामध्ये बॅट्समनच्या जागा निघणार आहे, जसं अमरावती ग्रामीण झालं, नागपूर झालं, ठीक आहे, चंद्रपूर झालं, ठीक आहे। तर जे काही चांगले जिल्हे कॅटेगरी वाईज जागा त्या ठिकाणी असणार आहे बॅट्समनचे, एक लक्षात ठेवा। तर आपली जी तयारी आहे ही या ठिकाणी चालू ठेवा। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी एक पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, तर ते पत्रक मी तुम्हाला दाखवण्याच्या अगोदर या ठिकाणी सांगून देतो। तर पहा आपली जी तयारी ही या ठिकाणी चालू ठेवा। तर पहा जे पण विद्यार्थी ह्या भरतीमध्ये 2025च्या भरतीमध्ये एका मार्कानं कटले असेल किंवा 2-2 मार्कानं कटले असेल किंवा 10 मार्कानं जर कटले असेल, पेपरमध्ये कटले असाल किंवा ग्राउंडमध्ये कटले असाल, ठीक आहे, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही आहे। आपली जी तयारी आहे आतापासून शांतपणे आपली तयारी चालू ठेवा, कारण की सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड करत नाही आहे, एक लक्षात ठेवा। कारण की मी भरपूर ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे क्रीडा संकुलनमध्ये। तर जेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले होते 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो ट्रॅकवर धावण्यासाठी सुद्धा जागा नाही राहत, एवढी भयंकर गर्दी त्यावेळेस राहील। पण सध्याच्या कंडिशनला जर ग्राउंडवर गेलो तर सर्व ग्राउंड त्या ठिकाणी खाली आहे, कोणीही प्रॅक्टिस या ठिकाणी करत नाही। सर्व जे म्हणजे जवळपास 10-20% विद्यार्थी असणार आहे की ते प्रॅक्टिस करत आहे आणि बाकीचे जे सर्व काही विद्यार्थी आहे, काही जण अभ्यास करत आहे, काही जणांना सोडून दिलं, ठीक आहे, अशा प्रकारे कंडिशन आहे। तर आपल्याला सोडून नाही द्यायचं, आपली जी तयारी आपल्याला चालू ठेवायची, कारण की यावर्षी बिंदास पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। तर आपली जी तयारी आतापासून चालू ठेवा। 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक हे आतापासून तुम्ही आउट ऑफ करून घ्या आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 800 मीटर रनिंग 100 मीटर गोळाफेक हे तुम्ही आतापासून इव्हेंट आउट ऑफ करून घ्या, कारण की तुम्ही यावर्षी पाहिलं असेल ग्राउंडचा कडाप कशा प्रकारे या ठिकाणी गेलेला आहे। ग्राउंडचा जो कडाप आहे जास्त यावर्षी गेला आहे काही जिल्ह्याचा। तर पहा पोलीस भरती संदर्भात हे अपडेट आलं आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रक आलेलं आहे, तर विषय काय आहे, माहितीचा अधिकार 2005। तर याच्यानुसार जे या
ठिकाणी एका व्यक्तीने त्या ठिकाणी प्रश्न त्यांना विचारला की बा जागा किती रिक्त आहे मुंबईमध्ये. तर बा विषय जो आहे मुंबई पोलीस आयुक्तालयातील डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळण्याबाबत, त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा म्हटलं पोलीस शिपाईच्या किती जागा आहे, पोलीस वाहन चालकचे किती असणार आहे आणि पोलीस बॅट्समनचे किती असणार आहे. तर त्यांचा जो रिप्लाय आलेला आहे तर पहा या कक्षाचा उपलब्ध अभिलेख तपासला असतात दिनांक 28 फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत पोलीस शिपाई पदांची 3506 व पोलीस वाहन चालक पदांची 141 पदे रिक्त आहे. या व्यतिरिक्त इतर माहिती या कक्षाच्या प्राप्त अभिलेखी उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे की ज्या टोटलच्या जागा मुंबईमध्ये सध्याच्या कंडिशनला ज्या जागा रिक्त आहे तर 3506 जागा ज्या विद्यार्थी मिळून मुंबईमध्ये रिक्त आहे लक्षात ठेवा शिपाईच्या. आणि ज्या चालकच्या ज्या जागा आहेत चालकच्या जागा 141 जागा आहे आणि त्यामध्ये बॅट्समनचे काही जिक्र त्यांनी केला नाही. म्हणजे बॅट्समनच्या ज्या जागा ह्या रिक्त नाही आहे. तर बॅट्समनच्या ज्या जागा आहे तर ज्यावेळेस या ठिकाणी जाहिरात निघणार आहे तर ओपनच्या ज्या जागा आहेत तर त्या बॅट्समनसाठी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी ते ठेवू शकते. लक्षात ठेवा ओपन कॅटेगरी मधून जागा त्या ठिकाणी निर्माण करू शकते बॅट्समनच्या येणाऱ्या काळामध्ये. यावर्षी तसं झालं होतं 2025च्या भरतीमध्ये. तर यावर्षी सुद्धा म्हणजे कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी बहुतेक आहे वाटते. तर ओपनच्या काही ज्या जागा असणार आहे तर त्या बॅट्समनला या ठिकाणी देण्यात येणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं हे पत्रक आलेलं आहे. त्याचबरोबर रिक्त जागांचा सुद्धा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मुंबई पोलीस दलामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 3506 जागा या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला रिक्त या ठिकाणी आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मिळवणं जवळपास यावर्षी जर आपण पाहिलं तर 18,000+ जागांसाठी आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे. आणि पोलीस भरती निघण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे 2027चा कुंभमेळा आहे नाशिकचा. ठीक आहे. तर मोठा कुंभमेळा आहे 2027चा ऑक्टोबर महिन्यामध्ये तो असणार आहे. आणि त्याचबरोबर मोठा बंदोबस्त आहे तिकडे त्या ठिकाणी तैनात होणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मिळवणं अगोदर या ठिकाणी जागा निघणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की पहा विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला जागा रिक्त आहे आणि जवळपास 18,000 जागांसाठी आपल्याला भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा. तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर पहा ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला 18,000 जागांसाठी पोलीस भरती पाहायला भेटणार आहे. आपली जी तयारी हे आतापासून चालू ठेवा. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पहा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस याच्या अगोदर सुद्धा त्यांनी घोषणा केली की आम्ही पोलीस भरती काढणार आहे म्हणून. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरती रेग्युलरी येत राहते लक्षात ठेवा. याच्या अगोदर तर आपण पाहिलं 2018ला पण आली होती, 2019ला पण आली होती. 2019 नंतर 2020, 2021, 22 हे 3 वर्ष त्या ठिकाणी खंड पडला होता, लॉकडाऊन होतं. तर त्यामुळे 3 वर्षाची जी भरती ते रखडली होती. तर 3 वर्षाची जी भरती 2023मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली होती लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर 2024ला सुद्धा या ठिकाणी 2023ला जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 18,000 जागांसाठी निघाली होती. आणि 2024मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 17,000 जागांसाठी भरती निघाली होती. आणि 2025मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 16,000 जागांसाठी भरती निघाली होती. आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर जवळपास 18,000च्या आसपास या ठिकाणी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा. तर पोलीस भरती जे रेग्युलरी येत असते लक्षात ठेवा. तर यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय